हाय हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त मजेत आणि आनंदीच असाल. माझ्या हॉलमध्ये एक कुंडी मी वरती हँग करून ठेवत असते. तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसत असेल ती हीच कुंडी आहे. मी वरती लटकून राहते म्हणून माती जरा यात कमी टाकली होती, तर त्या कुंडीची अशी अवस्था झाली होती. मग मी त्या कुंडीला काढून घेतलं आणि त्या जागी दुसरी कुंडी वरती लटकून ठेवली. आपली आठवड्याभराची तयारी म्हणून मी रविवारी किंवा सोमवारी जेही कामं करते, ज्यामुळे आपलं आठवड्याभराचं रुटीन जे असतं ते इझी होते, आज तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्ही हाऊसवाईफ असाल आणि तुम्हाला जर पहिली गोष्ट आठवत असेल, तर ती म्हणजे आपलं स्वयंपाकघर आणि आपल्याला रोज करावा लागणारा स्वयंपाक, त्याच्याशीच रिलेटेड ज्या काही गोष्टी असतात, त्याच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर रविवारी मार्केटमधून कांदे, आलू, लसूण आणलेले होते. तर ती मी अशा प्रकारे कांदे जे असतात ते मोकळ्या टोपलीत काढून ठेवत असते. म्हणजे जेणेकरून काय होते, ते मोकळ्या हवेत राहते आणि सडत नाही. त्यामुळे कांद्याला अशा मोकळ्या टोपलीत ठेवते. आणि या ज्या वस्तू असतात ते मी अगदी अशा गॅस ओट्याच्या खालीच ठेवत असतो. म्हणजे घेताना काय होते, इझी होते. आणि मी आलू वगैरे कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही. आलू, कांदे, लसूण हे सगळे मी बाहेरच ठेवत असते. आणि आता मी आठवड्याभरासाठी भाजीपाला कशाप्रकारे साठवून ठेवते ते सांगते तुम्हाला. आजकाल काय होते ना, प्रत्येकाकडेच फ्रीज असते. त्यामुळे आपण आठवड्याभराचा भाजीपाला आरामात साठवून ठेवू शकतो. वाटाण्याचं सीझन संपत आलेलं होतं. तर मग मी यांना सांगितलं की 2 किलो वाटाणे शेंगा घेऊन या म्हणून. तर ते शेंगा घेऊन आले. मी दाणे काढून त्याला अशा प्रकारे स्वच्छ धुवून फ्रीझरमध्ये ठेवून घेणार होते. त्यानंतर जोही भाजीपाला माझ्याकडे आणलेला असतो, तो मी आधी अगदी मिठाचं पाणी करून त्या पाण्याने धुवून घेते एकदा तरी. त्यानंतर त्यातलं भाज्यांचं पूर्ण पाणी सोकू देते. त्यानंतरच डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवत असते. मी जास्त प्रकारच्या भाज्या तर साठवून ठेवत नाही, पण टमाटर, मिरची, लिंबू हे जे भाज्या असतात, ज्या आपल्याला रोज पाहिजे म्हणजे पाहिजेच असतात, त्या मग आठवड्याभरासाठी मी आणून ठेवत असते. आणि कोबीला अशा प्रकारे नळाखाली धुतल्यानंतर काय होते ना, त्यात अळ्या वगैरे असेल तर पाण्याच्या फोर्सने निघून जाते. म्हणून मग मी नळाखाली धुते. आणि ही जी कोबी आहे रंगवाली, ती पत्ताकोबी पहिल्यांदाच आणली होती मी. आणि ज्याही पालेभाज्या असतात, सांबार, मेथी, पालक, त्या मी आधी तशाच ठेवायची. पण आता काय करते की त्याला धुवून ठेवत असते. कारण माझ्या असं लक्षात आलं की धुवून ठेवल्यानंतर पण त्या फ्रीजमध्ये सडत नाही, तर चांगल्या ताज्याच राहतात. आणि जेही फ्रूट असते तर ते मी अशी मीठ टाकून मिठाच्या पाण्यात काही वेळ म्हणजे ठेवते त्याला आणि त्यानंतर मग बाहेर काढत असते. आणि सांबार मी कशाप्रकारे साठवून ठेवते, जो जेणेकरून 10 ते 15 दिवस आरामात ताजा ताजा राहतो, ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. ते मी अशा प्रकारे खाली कापड टाकत असते आणि वरतून सांबार ठेवते. तर तो त्यामुळे काय होते ना, तसाच राहते, म्हणजे आहे तसाच, सडत वगैरे नाही. अशा प्रकारे फ्रीजमध्ये ठेवायचे डबे आहे माझ्याकडे भाज्या ठेवण्यासाठी म्हणून. तर मग मी ज्याही भाज्या त्यात ठेवू शकते त्या सर्व भाज्या यात टाकून ठेवून देत असते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीजमध्ये किती पसारा झाला आहे, जरा तुम्ही त्याला इग्नोरच करा. मला फ्रीजसुद्धा साफ करायचा आहे, तोसुद्धा मी काही दिवसात करून घेईन. आणि काही ज्या भाज्या शिल्लक राहिलेल्या असतात ते मी अशा प्रकारे खालच्या डब्यात ठेवून घेत असते. आणि आपल्या फ्रीजमध्ये काय काय नसते, लोणच्याच्या भरण्या, मसाले, दूध, दही. आणि दिवसातून आपल्याला कितीदा तरी फ्रीज उघडावा लागतो, दूधच काढायचं कितीदा तरी काम पडते. त्यामुळे ह्या फ्रीजमधला पसारा होणं तर साहजिकच आहे. काही तासांपूर्वी मी हे तांदूळ भिजत घालत ठेवले होते. कारण जे आता उन्हाळ्याची कामं चालू झाली आहे, त्यात बऱ्याच प्रकारचे असे तांदूळाचे पापड आपण बनवतो. त्याच्याचसाठी म्हणून तांदूळ भिजत घालत ठेवले. आणि आता रात्रभर मी ते फॅनखाली वाळू देणार होते. 4-5 तास भिजत घालत ठेवायचे आणि रात्रभर फॅनखाली वाळू द्यायचं आणि दुसऱ्याखाली त्याचं पीठ दळून आणायचं. आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे असे पापड आपण बनवू शकतो. मी एवढ्यातच लसूण आठवड्याभरासाठी पेस्ट करून ठेवायला सुरुवात केली आहे.
नाहीतर मी आधी काय करायची, वेळेवरच लसूण निसायची 4-5 कळ्या आणि ते खलबत्त्यात काढायची आणि भाजीला टाकायची. पण त्यात काय होते, कधी गडबड असली की वेळ जाते. म्हणून मग मी आता काय करते ना, पेस्ट बनवून ठेवत असते. 8 दिवस आपल्याला ती पेस्ट आरामात पुरते. त्यानंतर रोजच आपल्याला वरण भात लावायचा असतो. तर ते जे तांदूळ आणि डाळीचे डबे असतात, तर ते मग मी प्रत्येक आठवड्याच्या सुरुवातीला अशा प्रकारे भरून घेत असते. आणि ते जे डबे असतात, ते जे गॅस ओट्यापासून माझी जी जवळचीच रॅक आहे तिथेच ठेवते. म्हणजे घ्यायला काय होते ना, इझी होते. आणि त्याचबरोबर आपल्याला रोज भाजीत टाकण्यासाठी धने पावडर, जिरं पावडर तर लागतंच. आणि ते बाजारातून आणणं तर मी टाळतोच म्हणा. त्यासाठीच मी इथे धणे काढले होते. आणि हे धणे आणि जिरं मी उन्हात 1 दिवस वाळू घालून ठेवते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिक्सरमधून त्याची बारीक असं पूड काढून घेत असते. ड्रायफ्रूट्स मनस्वीला खूप आवडतात, म्हणून ते प्रत्येक महिन्याला तर आणावंच लागते. आणि यावेळेस जरा जास्त क्वांटिटी होती, कारण मला यावेळेस त्याचे लाडू बनवायचे होते म्हणून. एकदा का घरी किराणा आणला की तो भरणीत भरून ठेवायला मला एवढं आवडते की ते काम मी आधी करून घेत असते. आपली महाराष्ट्रीयन लोकांची खूप जुनी आणि अगदी पूर्वीपासून चालत आलेली पद्धत म्हणजे आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर पानपुडा देण्याची, ज्यात आपण सोपसुपारी टाकून ठेवत असतो. तर मी आधी माझ्याकडे अशा प्रकारे पानपुडा भरून ठेवत नव्हते. पण काय होते, कधीकधी अचानक वेळेवर आपल्याकडे पाहुणे येते आणि जर पानपुडा भरून नसला तेव्हा काय द्यायचा म्हणून विचारच पडते. मग मी आठवड्याच्या सुरुवातीला किंवा महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारे पानपुडा साफ करून त्यात जे पाहिजे सोपसुपारी व्यवस्थित भरून ठेवत असते. म्हणजे अचानक आणि वेळेवर जर कोणी आलं तर आपल्याला द्यायला बरं पडतं. मी किराणा महिन्यातून एकदाच आणत असते. पण जर मधात गरज पडली तर आणलासुद्धा, तर मग तो अशा प्रकारे व्यवस्थित जिथे पाहिजे तिथे आणि ज्या भरणीत पाहिजे त्या भरणीत भरून ठेवत असते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.